नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा आता 2 दिवसापासून एक मला सारखं मेसेज आणि फोन आहेत या गोष्टीविषयी, आणि सोशल मीडियावरती असेल, पेपरला असेल, युट्यूबवरती असेल, एक बातमी फिरत आहे. ती बातमी म्हणजे पोलीस भरती 2024 मधील जे ग्राउंड प्रक्रिया आहे ते 15 जून पासून सुरुवात होणार आहे आणि ग्राउंडची तयारी चालू आहे, ग्राउंड साफसफाई करणे चालू आहे. अशा काही अफवा उठत आहेत. त्या अफवा खऱ्या आहेत की खोट्या आहेत, किंवा उगाच अफवा चालू आहेत, याविषयी पोरांच्या मनामध्ये शंका होती. आपण पण 2-3 दिवस व्हिडिओ बनवला नाही. चला म्हणलं, हे पोरांचे फोन येत आहेत, पोराचे SMS आहेत, आपण यावरती व्हिडिओ करून मुलांच्या मनातील जे शंका भीती आहे ते पूर्णपणे घालवू, त्या उद्देशाने आपला आजचा व्हिडिओ येत आहे. बघा आता जे युट्यूबवरची अफवा आहे का नवीन नाहीत. या अफवा काही येतात, थोडीशी एखादी लहानशी गोष्ट असेल तर ती गोष्ट खूप मोठी होते. जसं बघा, गावामध्ये एका घरात एखादा लहानसा साप निघाला करंगळी एवढा, तर तो साप दिवस मावळेपर्यंत तो साप एक हातभर लांब आणि एक जो अजगर असतो ना तेवढा मोठा साप होऊन बसतो. कारण अफवा असतात. एकाने एवढं सांगितलं की पुन्हा एवढं सांगतो, पुन्हा एवढं सांगतो, हे असंच अफवा मोठं रूप धारण करते. आता हे असं झालं ह्या पोलीस भरतीचं. एखादी लहानशी न्यूज कुठं कोपऱ्याला पडली चॅनलच्या किंवा एखाद्या पेपरच्या, तर त्याचा अपर्यास होऊन ती गोष्ट खूप मोठी होऊन बसते. त्यामुळे परिणाम काय होतो, जे मुलं भरती करतात पोलिसांची त्याच्या डोक्याला टेन्शन येते गोष्टीमुळे. काय, पोरांचे फॉर्म नाही भरले. बघा, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना टेन्शन नाही येत, पण ज्या लोकांचे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत, वयाविषयी असतील किंवा ज्यांच्या कास्टमुळं त्यांनी फॉर्म भरले नाहीत, हे मुलं असतील, ठीक, ज्या मुलांचं वय होतं. बघा आता लहान समजून घ्या, ज्या वेळेस फॉर्मची शेवट तारीख होती त्यापूर्वी काही लोकांचं वय संपत होतं, पण त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता आले नाही. मग काही असे मुलं आहेत ज्यांनी फॉर्मच भरला नाही, ज्यांची इच्छा भरपूर आहे, त्यांना संधी पण आहे लीगल, पण ते त्यांचा फॉर्म सबमिट होऊ शकला नाही. मग हे लोक असतील, किंवा ज्या मुलांना एक वयाचा चान्स पाहिजे SRPF साठी, काही अशी ही मुलं आहेत त्यांचं वय पोलीसकडे आहे, इकडे नाही, हेही मुलं आहेत. त्यानंतर फॉर्म ABCBC कास्टवाले जे आहेत, मराठा कास्टवाले, त्यांची अजूनपर्यंत कास्ट निघाली नाही, असे हे मुलं आहेत. मग काय होतं, हे अशा मुलांना जे ह्यांचं मोरल आहे ते मोरल पूर्णपणे डाऊन होतं, टेन्शन वाढतं. बघा, अशामुळेच ह्या अफवेमुळे, ह्या गोष्टीमुळेच पाठीमागे एका मुलांना आपला जीव गमावून बसला. मग आपण नेमकं युट्यूबवरती माहिती देतो कुठली, टाकतो कुठली, त्यामुळे लोकांचा काही भ्रमनिराश होईल, लोकांना डिप्रेशन येईल, यावरती लक्ष त्यांनी द्यावं आणि तशा न्यूज द्याव्या. एखाद्या गोष्टी शहानिशा न करता, कुठली गोष्ट पूर्णपणे न बघता त्यावरती भाष्य करणं हे चुकीचं आहे. बघा आता याविषयी आपलं मत काय आहे, याविषयी RJ मोटिवेशन काय म्हणतात बघून. जोपर्यंत ऑफिशियल साईटवरती कुठलीही माहिती लीगल येत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवायचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल कुठला, आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ लगेच आणतो असतो. लोक आपल्याला कमी बघू चालतील, पण आपण खरं बोलतो. लोक जास्ती बघू किंवा न बघू हा विषय आपला नाही, पण जे बघतील त्यांना माहिती योग्य मिळाली पाहिजे. जोपर्यंत ऑफिशियल साईटवरती कुठलीही नोटिफिकेश डिस्प्ले होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. आता मुद्दा आहे ग्राउंडचा. ते ग्राउंड एवढं लवकर होणं शक्य नाही. सध्या बंदोबस्त आहेत निवडणुकीचे, आणि त्यानंतर पुढली गोष्ट असते जे म्हणजे वयवाढीचं आणि तारीखवाढीचं आहे, त्यावर सुद्धा विचार विनिमय चालू आहे. आता मला एवढं सांगा, तुम्हाला एक कोणी प्रश्न विचारला, त्या प्रश्नावर तुम्ही शांत राहू शकत नाही. तुम्हाला होय किंवा नाही हे कळवावंच लागतंय. आता वयवाढीचा आणि फॉर्म तारीख वाढवण्याचा प्रश्न शासनाला लीगल विचारलेले आहेत, कोर्टामार्फत असतील किंवा निवेदनामार्फत. त्याला गव्हर्नमेंटला उत्तर द्यावंच लागेल. जोपर्यंत ते उत्तर येणार नाही तोपर्यंत ग्राउंड होणार नाही. उत्तर कसं येईल, होय किंवा नाही, तर अजून हे होई नाही आलं आणि नाही पण नाही आलं. त्यामुळं तुम्ही कुठल्याही डोक्याला डोकं लावून घेऊ नका. आणि जे भरती आहे, भरती प्रक्रिया आहे, ते भरती प्रक्रिया असं युट्यूबवरती व्हिडिओ दाखवून न्यूज दाखवून त्यावरती ग्राउंड होत नसतं. तुम्ही यावरती विश्वास ठेवू नका. जे ऑफिशियल आहे ते ऑफिशियल असतं, आणि ते ऑफिशियल डिपार्टमेंट डिस्प्ले करतं आपल्या वेबसाईटवरती.
ठीक आहे. आणि ग्राउंड त्याच वेळेस होईल ज्या वेळेस त्यावरती निर्णय काय येईल ते येईल, होय येईल किंवा नाही येईल, पण तो निर्णय आल्याशिवाय ग्राउंडला सुरुवात कशी काय होऊ शकेल. सिंपल गणित आहे. बघा ही आपली अशी आजची अपडेट होतो. बघ सांगतो मित्रांनो, तुम्ही कुठल्याही अशा अपडेटवरती विश्वास ठेवू नका, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण काही लोकांना डिप्रेशन आलेलं आहे या गोष्टीमुळे. त्याचं डिप्रेशन हे पूर्णपणे निघून जाईल. आणि एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुमच्यासोबत असे व्हिडिओ